आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? धम्मदीक्षेची मोहीम। बाई लोगों को लिया पूरे शो बाई लोगों की पूरे लिया। आतापर्यंत आपण धम्मदीक्षेची मोहीम पाहिलेली आहे आणि आपण आता आज जो आहे खंड आपला दुसरा सुरू आहे, त्यामधला आपण या ठिकाणी भाग चौथा पाहत आहोत। खंड दुसरा भाग चौथा, त्यामध्ये आपण या ठिकाणी घरचं निमंत्रण, शुद्धोधनाची शेवटची भेट। सारीपुत्त आणि मोगलयान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृह येथे राहिले। भगवंत राजगृहात राहत असलेले ऐकल्यानंतर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे। त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळालेला नाही। निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदायीन, जो निरोप या ठिकाणी घेऊन गेलेला आहे कपिलवस्तू नगरीहून, त्या दूताचं नाव आहे कालुदायीन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता। तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, हे जगदवंदनीय तथागता, हे कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, जे कमलपुष्प आहे ते कमलपुष्प सूर्योदयासाठी म्हणजे कमलपुष्प फुलण्यासाठी जसं सूर्योदयाच्या किरणासाठी उत्सुक असतं, त्याचप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत। तथागताने आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते आता पित्याच्या घरी जावयासाठी निघाले आहेत। भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघण्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदायीन मात्र पुढे निघाला। लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदामध्ये पसरली। संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहत्याग केल्यावर ग्रहीण होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी आता मात्र परत येत आहे। ज्याच्या त्याच्या तोंडी आता हेच शब्द येऊ लागलेले आहेत, उच्चारले जाऊ लागलेले आहेत। आपले नातलग आणि मंत्री याच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी आता मात्र निघाले, कारण कपिलवस्तू नगरीमध्ये माझा मुलगा कधी येईल आणि त्याला कधी भेटू हे याची वाट पाहण्यापेक्षा आता दोघेही माता पित्या आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघालेले आहेत। आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला, भेटायला निघालेले आहेत। आपल्या मुलाला ते दुरूनच पाहत आहेत, तेव्हा आपल्या मुलाचं सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झालेले आहेत आणि त्यांचे अंतःकरण अत्यंत आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यात त्यांना आता मात्र शब्दच सापडेनात। हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता? हेच का तो सिद्धार्थाचे रूप? तो महान असा श्रमण त्याच्या हृदयाच्या कितीतरी जवळ होता आणि तरीही त्याच्यातील अंतर कितीतरी दूर होतं। तो मुनिश्रेष्ठ आता त्याचा पुत्र सिद्धार्थ नव्हता, तो बुद्ध भगवान आहेत। ते आता अरहंत, सत्यबिंदू आणि सगळ्या मानव जातीचे गुरु होत। आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून आता मात्र खाली उतरला आणि प्रथम त्यांना वंदन करून तो म्हणाला, आम्ही तुला पाहिलेला आता 7 वर्ष लोटली आहेत। या क्षणाची आम्ही कितीतरी आतुरतेने वाट पाहत होतो। नंतर बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले। राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहत आहेत। 7 वर्ष आपल्या पुत्राला त्यांनी पाहिलेलं नाही, आता मात्र पुत्राला ते आता टक लावून पाहत आहे। त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे भावही या ठिकाणी येत आहेत। त्याच्या नावाने
त्याला हाक मारण्याची त्यांची फार फार इच्छा होत होती, पण तेथे मात्र त्यांना धैर्य होईना. सिद्धार्था ते मनातल्या मनातच उद्गारले. सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. चित्तातले भाव मनातल्या मनातच या ठिकाणी ते बोलत आहेत, परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना आतल्या आतच दाबून टाकलेल्या आहेत. तो आणि महाप्रजापती दोघेही त्या ठिकाणी उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखामध्ये आनंद आणि आनंदामध्ये दुःख हे व्यक्त करू लागले. आनंद याच्यासाठी की आता मात्र मी माझ्या पुत्राला या ठिकाणी पाहत आहे. बऱ्याच वर्षापासून माझा पुत्र माझ्या नगरीमध्ये येत आहे. दुःख या गोष्टीचं होतं की पुत्र आता माझ्याकडे पुन्हा येणार नाही. आणि म्हणून एक पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमानही वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान त्या ठिकाणी लोप पावत होता. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल समजशील. आणि भगवंत आता आपल्या पित्याच्या चित्तातले भाव ओळखून बुद्ध आता म्हणत आहेत, राजाचे अंतकरण प्रेमाने भरले आहे. राजाचे अंतकरण प्रेमाने भरले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत या ठिकाणी दुःख होत आहे. हे मी जाणतो, पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमसंबंधांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्याही पेक्षा थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल. शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नयनाने तो उद्गारला. हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या या महान त्यागाचे फळ मला चाखायला मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होतं. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन आता स्वगृही अर्थातच स्वतःच्या घरी परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह त्या वनामध्येच राहिले आहेत. आता मात्र दिवस दुसरा उजडलेला आहे. दुसऱ्या दिवशी आता सकाळीच भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूच्या नगरी आता ते निघालेले आहेत. भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये निघालेले आहेत, भिक्षेसाठी निघाले आहेत. त्यावेळी पुढील बातमी या ठिकाणी सगळीकडे त्या नगरीमध्ये पसरलेली आहे. काय बातमी पसरली? ज्या नगरामध्ये सिद्धार्थ रथात बसून आपल्या लोकांसह जात होते, ज्या नगरीमध्ये सिद्धार्थ असताना रथामध्ये बसून जात होते, असे त्यांचे नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. रथामध्ये जाऊन तो इतरांना दानदक्षिणा द्यायचा. आता मात्र त्याच्या हातामध्ये काय आहे? भिक्षापात्र आहे.
भिक्षापात्र आहे आणि आता तो घरोघरी भिक्षा मागत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. जो सिद्धार्थ एकेकाळी रथामधून फिरत असे. अंगावर मलमलीत असे रेशमी वस्त्र असत. हिरे जवाहर वेगवेगळे या ठिकाणी अलंकार सुशोभित असत. परंतु आता मात्र अंगावर पितृचिवर असं परिधान केलेलं आहे. हातामध्ये मातीचं भिक्षापात्र आहे आणि दारोबादार ते आता काय मागत आहेत? बोला. भिक्षा मागत आहेत. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन, आता ही वार्ता सगळीकडे पसरल्या गेलेली आहे आणि ही वार्ता ऐकून घाईघाईने शुद्धोधन गेला आणि भगवंतांना म्हणाला, तू माझ्या नावाला असा काय काळीबा फासत आहेस का? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहित नाही काय? कारण एक राजा होता, कपिलवस्तू नगरीचा राजा आहे, आणि राजा म्हणतो की तुझ्या भिक्खूला आणि तुला मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहित नाही काय? भगवंतांनी आता मात्र उत्तर दिलेलं आहे. बुद्धांनी उत्तर दिलं आहे, ही माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू मात्र नाहीस. ते आजही या ठिकाणी, कारण एका पित्याचं हृदय, पित्याचं हृदय पुत्रासाठी बोलत आहे. अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू नाहीस. होय पिताजी. भगवंत म्हणाले, आपण राजाचे वंशज आहात. आपण राजाचे वंशज आहात असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे. परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन आता मात्र निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचरणाचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याचप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आता आदर स्वागतही केले. पण राहुलची माता कोण? माता यशोधरा. राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे सुद्धा पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखरच जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी या ठिकाणी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यानंतर ते उठले आणि तडक तिच्या दालनामध्ये जाऊन दालनात गेले. आपले 2 सारथी सारिपुत्त आणि मोगलयान, भगवंत एकटे गेले नाही, सोबत सारिपुत्त आणि मोगलयान
यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. परंतु यशोधरा अद्यापही मुक्त नाही. बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी आणि कष्टी आहे. तिचे दुःख आणखी हलके झाले नाही. तिच्या मनाला खूप अशा यातना होतील. पवित्र अशा तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नका. यशोधरा आपल्या दालनामध्ये आपल्या विचार चिंतनामध्ये अशी मग्न बसली होती. भगवंतांनी आता मात्र आत प्रवेश केला. तेव्हा यशोधराचे काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे या ठिकाणी शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगदवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु बाजूला आपले सासरे सिद्धोधन राजा आहेत याची क्षणात तिला आठवण झाल्यावर ती लगेच लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन उभी राहिली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाले, हे तिचे वागणे तिच्या प्रेमतिशयामुळे असून ही काही क्षणिक भावना विवशत नाही. पतिविरहाच्या या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपणे केल्याचे तिने ऐकले. सिद्धार्थाने आपल्या डोक्यावरची केस काढल्याचे यशोधरा मातेने ऐकले आणि यशोधरा मातेने सुद्धा आपल्या डोक्यावरचे केस काढले, केशवपण केले. जेव्हा तिने हे ऐकले की आपल्या पतीने सुगंधित द्रव्य, अलंकार याचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही त्या सगळ्या गोष्टी वापरण्याचे सोडून दिलेले आहे. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे. एका राजमहलामध्ये राहून सगळ्या गोष्टीचं सुख आणि समृद्धी तिला असून सुद्धा आपल्या पतीने या गोष्टीचा त्याग केला आहे आणि म्हणून तिने सुद्धा या ठिकाणी त्या गोष्टीचा त्याग करून एका राजवाड्यामध्ये वास्तव्याला असून सुद्धा पंचपक्वान्न जिथे बनत आहेत, परंतु एका मातीच्या भांड्यामध्ये तिने सुद्धा हे अन्न सेवन करीत आहे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवेशामुळे नाही, म्हणजे हे केवळ तात्पुरतं नाही, तर तिच्या या मनोधैर्याचे ते लक्षण आहे. हे वर्णन जे आहे सिद्धोधन राजा अर्थातच यशोधरा मातेचे सासरे आपल्या पुत्राला सांगत आहेत. भगवंतांनी परिवजा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखवलेल्या या महान धैर्याची व तिच्या अलौकिक अशा महान गुणांची भगवंतांनी त्या ठिकाणी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवतेचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरीचे पावित्र्य आता ते काय झाले होते, बुद्ध झाले होते. आणि हे सगळं या ठिकाणी त्यांनी ऐकल्यानंतर ते म्हणत आहेत, यशोधरेचे पावित्र्य, तिची कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अनमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिचा थोर पुण्याचाच तो एक काय होता, परिणाम असा होता. तिचे दुःख शब्दातील होते आणि तिच्या जीवनातील उद्धत वृत्तीमुळे
तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले होते. नंतर जो बालक किती वर्षाचा होता आता? किती वर्षाचा? कोण? राहुल बाळ आता मात्र किती वर्षाचा आहे? मग 7 वर्षाचा आहे. 7 वर्षाचा चिमुकला जो आतापर्यंत तो शुद्धोधन राजालाच काय मानत होता? आपला पिता मानत होता. कोण मानत होता? पिता. कोण मानत होता? राहुल बाळ. राहुल बाळ कोण मानत होता? राहुल बाळ जो आहे आपल्या आजोबाला पिता मानत होता. आणि मग हा पिता मानत होता. आता तो या ठिकाणी राहुल बाळ जो आहे मध्ये मध्ये आपल्या आईला अर्थातच आपल्या मातेला या ठिकाणी विचारणा करत असे की आई माझे नेमके पिता कोण आहेत? आई माझे नेमके पिता कोण आहेत? मला माझे पिता दाखव. असा चिमुकला राहुल बाळ जो किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा आहे. आपल्या बोबड्या बोलीमध्ये तो आपल्या मातेला विचारत आहेत, कोण ग माझे पिता? कोण ग माझे पिता? हा राहुल चिमुकला बाळ या ठिकाणी आपल्या मातेला विचारत आहे. चिमुकला बाळ जो आहे आपल्या मातेला विचारत आहे, कारण आतापर्यंत त्याने त्याच्या पित्याला पाहिलेलंच नव्हतं. चिमुकला बाळ जो आहे नुकताच जन्मलेला होता आणि नुकताच जन्मलेल्या बाळाला या ठिकाणी आपल्या पित्याच्या दृष्टीने पाहून या ठिकाणी सिद्धार्थ गेले होते. आणि आता कोण आलेत? आता कोण आलेत? आता मात्र कपिलवस्तू नगरीमध्ये बुद्ध आले.